कोल्हापूर शहराशी आणि उपनगराशी निगडीत असणारा टोलचा प्रश्न तुम्ही कसा हाताळाल? ज्यावेळी टोलचं आंदोलन सुरू झालं त्याची सुरुवात आम्ही या फुलेवाडी टोल नाक्यापासून केली आहे. IRB कंपनीचं पहिला टोल फोडण्यात मी अग्रेसर होतो. त्याचं तुम्हाला CCTV फुटेज किंवा फोटो वगैरे सोशल मीडियावर आजही उपलब्ध आहेत. त्या काळातले वर्तमानपत्र काढली तर फ्रंट पेजवर आमचे फोटो आहेत. त्या आंदोलनात आमच्यावर केसेस झाल्या. त्याचप्रमाणे वीज दर आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. चप्पल फेको आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस टाकण्यात आल्या. त्याचप्रमाणे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांना विविध योजना मिळण्यासाठी कायम आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. रस्ते दुरुस्तीसाठीचे प्रश्न असतील, दूध दरवाढीचे प्रश्न असतील, या प्रश्नामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं हिरिरीनं माझा सहभाग राहिलेला आहे. अशा प्रकारे विविध आंदोलनामध्ये जनतेच्या हिताची आंदोलनं करण्याचं काम यापूर्वी मी केलेलं आहे. इथून पुढे आता आंदोलन करायचा विषयच येत नाही, कारण देशात आमचे लाडके पंतप्रधान मोदींचं सरकार आहे. राज्यामध्ये आमचे लाडके देवाभाऊंचं सरकार आहे. आज महानगरपालिकामध्ये आमची भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेमध्ये भाजप आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी, मतदार बंधू भगिनींनी विकासाला मत देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे येत्या 7 तारखेला माझ्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून मला जनतेची सेवा करण्याची संधी या मतदारसंघातील सुजन नागरिक केल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री आहे.